आरव बाबा, आज आज बॉस नाहीत तर एकदम चुकल्यासारखं वाटतंय राव. कदाचित आज पहिल्यांदा रॉकी अग्नियाला सोडून फक्त आरव सोबत ऑफिसला चाललेला वाटतं. पण काय नवल ना या रॉकी भाऊंचं तरी. म्हणजे अग्निय त्याच्यासोबत कितीही रूढ वागला, त्याला त्याने कितीही बडबडलं तरी ह्या कालकेयाला त्याचीच आठवण येतेय. हा तर सियापेक्षाही कट्टर प्रेमी निघाला अग्नियचा. सिया तर अग्निय रागवल्यावर एखाद वेळा रुसून बसेल, पण रॉकी तर त्याच्या रागवण्यावर आनंदाने मार खायलाही तयार असायचा. अवघड आहे बाबा या प्राण्याचं. एक दिवस त्यालाही सुखाचा श्वास घ्यायला भेटलाय, तरी ह्याला त्या हिटलरच्या ओझ्याखालीच दबायचं होतं. पण हाय रे रॉकीची किस्मत, आज त्यालाही हा नको असलेला विरह सहन करावाच लागणार होता. कारण त्याच्या बॉसचा आजचा पूर्ण दिवस फक्त त्याच्या जाणाचा असल्याने त्यानेच काय तर घरात कोणीच त्यांना डिस्टर्ब करायचं नाही असं पक्क ठरवलेलं. शेवटी त्या राक्षसाला लवकरच माणसात येताना बघायचं होतं सगळ्यांना. पण कोणीतरी सांगा ह्यांना, त्याचं माणसात येणंही कोणालाच परवडण्यासारखं नव्हतं. त्यापेक्षा तो राक्षसच बरा. राणा दादा, खरं खरं सांग, भाईच्या लग्नाने त्या मोनापेक्षाही जास्त दुःख तर तुलाच झालं असेल ना. शेवटी तुझं पहिलं प्रेम आता ऑफिशियली कोणा दुसऱ्याचं झालं. रॉकीचं पडलेलं तोंड बघून आरव तर जोर जोरात हसू लागला. त्याला या हनुमानाची त्याच्या रामाप्रती असणारी भक्ती कळत असली तरी त्याला चिडवायचा चान्स तो कसा सोडणार होता ना. पण आता आरवचं ऐकून रॉकीच्या थोबड्यावरचा रंगच उडाला. म्हणजे हे नुकतंच अंड्यातून बाहेर आलेलं कार्ड त्याला समजत काय होतं हाच प्रश्न पडला त्याला. बाबा, तुम्ही तर राव इज्जतच काढलात माझी. मी का बॉसच्या लग्नाने दुःखी होईन? उलट मी तर जाम खुश आहे. आता निदान सिया बेबीच्या कृपेने का असेना बॉसचा राग थोडा तरी कमी होईल. रॉकी त्याच्या मनाचे पुलाव पकवत स्वतःच आनंदी होत बोलला. पण त्याला तर किती तो मोठा गैरसमज झालेला ना. बिचारा बॉस प्रेमाने वेडा झालेला वाटतं. कारण ह्याच्या बॉसचा राग साक्षात त्या महादेवालाही शांत करता येणार नाही. तिथे ते गरीब निरागस नाजूक पाखरू कसं करणार होतं बरं? भले तिच्या समोर तो स्वतःला कसं बस शांत ठेवेलही, पण तिच्या माघारी मात्र त्याचं तेच महाप्रकोपी रूप समोर येण्यापासून कोणीच थांबवू शकत नव्हतं. जसं समुद्राला उसळण्यापासून, सूर्याला उगवण्यापासून आणि वाऱ्याला वाहण्यापासून कोणीच अडवू शकत नाही, तसंच या आगीच्या गोळ्याला अडवणंही कोणानेच शक्य नव्हतं. रॉकीदा, किती भोळा आहेस रे तू. या आगीला आटोक्यात आणण्याचं सामर्थ्य जरी वहिनीत असलं तरी थांबवण्याची ताकद मात्र कोणातच नाही. अरे उलट त्याला अडवणाराच त्याच्या आगीत भस्म होऊन जाईल. आरवच्या या हेतुपूर्वक बोलण्यावर रॉकीही गालात हसला. कारण आरवचं बोलणं त्याला देखील खरंच पटलं होतं. बाकी पूर्ण जगाचं तर माहीत नाही, पण त्याचा बॉस काय चीज आहे हे त्याच्याहून जास्त कोणाला माहीत असणार ना. विष्णू, व्हॉट आर यू डुईंग मॅन? तू अजूनही मला ती मुलगी आणून नाही दिली आहेस. हाऊ मेनी टाइम्स आय टोल्ड यू आय वॉन्ट दॅट गर्ल इन एनी हाव. राघवेंद्र अक्षरशः रागाने लाल झालेला. जेव्हापासून त्याने सियाला पाहिलं होतं तेव्हापासून जणू त्याला तिची नशात चढली होती. तिची साडी तली ती कमणीय काया, चेहऱ्यावरचे ते ओसंडून वाहणारं निरागस तेज आणि तिच्या त्या लाल चुटक ओठांवरचं ते मनमोहक हसू, सगळं वारंवार त्याच्या डोळ्यांसमोर येत होतं. बंद डोळ्यांसमोर आता उघड्या डोळ्यांनाही फक्त तीच ती दिसायला लागलेली. म्हणून अगदीच अस्वस्थ झालेला तो. राघव, यार ती मुलगी नक्की कोण आहे तेच मिस्टेरियस झालंय. तिची माहिती काढण्याचाही भरपूर प्रयत्न केला,
पण तिचं साधं नावही कळालं नाही. याचा अर्थ तुला तुला कळतोय का? ती कोणी सामान्य मुलगी नाहीच आहे. नक्कीच तिच्या डोक्यावर खूप मोठ्या व्यक्तीचा हात असणार, जो तिच्या बाबतची एकूण एक गोष्ट बाहेर लीक होऊही देत नाही आहे. विष्णू सांगतच होता की पुढच्या क्षणी राघवेंद्रने पुढे येत डायरेक्ट त्याचा गळा पकडला. राघव! विष्णू तर त्याच्या या रागाला बघून अवाकच झाला. आतापर्यंत कितीतरी वेळा विष्णूला राघवेंद्रच्या रागाचं दर्शन झालेलं, पण एका मुलीसाठी राघवेंद्रचं इतकं रिॲक्ट होणं हे पहिल्यांदा होतं. विष्णू त्याचा जोर लावून त्याचा हात काढायला झटपटत होता, पण त्याच्या गळ्यावरची पकड इतकी घट्ट होती की तो अक्षरशः तडफडू लागलेला. तू त्या दिवशी मला काय बोललेला की तिच्यासाठी एका मॉलमध्ये ट्रॅप लावला होतास म्हणून, मग तेव्हाही ती कशी निसटली? विष्णू, आय डोंट वॉन्ट एनी बुलशिट रिझन मॅन, आय जस्ट वॉन्ट हर. तिच्याशिवाय खरंच खूप रेस्टलेस फील होतंय मला. राघवेंद्रने विष्णूचे पांढरे पडत चाललेले डोळे बघून रागातच त्याला सोडून देताच तो अडखळत मागे गेला आणि पटकन गुडघ्यावर बसून जोरजोरात खोकू लागला. त्याचा श्वास इतका भरलेला की त्याला स्वतःला सावरताच येत नव्हतं. राघव, आर यू मॅड? फक्त एक नजर बघितलेल्या त्या मुलीसाठी तू तुझ्या बेस्ट फ्रेंडच्या जीवावर उठणार का आता? विष्णूचा श्वास अजूनही पूर्ववत झाला नव्हता, पण राघवचं हे रूप त्याच्याही आता डोक्यात गेलेलं. तो कसंबसं उठून उभा राहिला. त्याची हालत बघून राघवेंद्रने डोळे मिटून दात चावत त्याचा राग गिळला. आपण विष्णू बरोबर चुकीचं वागलो याची आत्ता कुठे जाऊन त्याला जाणीव झाली. विष्णू, आय एम सॉरी ब्रो. जेव्हापासून मी तिला बघितलंय तेव्हापासून पुरता हँग झालोय रे मी. मला काही सुचतच नाही आहे. प्लीज फॉर मी फाइंड हर यार. राघवेंद्रच्या चेहऱ्यावरची ती अस्वस्थता विष्णू आज पहिल्यांदा बघत होता, पण त्याला त्याच्या या अस्वस्थपणाचीही भीती वाटत होती. राघव, अरे त्या दिवशी मॉलमध्ये तिला उचलण्यासाठीच ट्रॅप लावलेला मी, आणि आपल्या माणसांबरोबर मी कनेक्टेडही होतो, पण नंतर त्या मॉलमध्ये काय झालं ते कळायला काहीच मार्ग नाही. मी आपल्या माणसांच्या कॉलची वाट पाहत बसलोच होतो की इतक्यात तो मॉल ब्लास्ट झाल्याची न्यूज माझ्या कानावर पडली. मी हडबडून आपल्या माणसांना कॉल लावायला लागलो, पण कोणाचाच फोन लागेना. मला वाटलं ते सगळे त्या ब्लास्टमध्ये जळून गेले असतील, पण न्यूज बघून मी अजूनच शॉक झालो. कारण न्यूजमध्ये सांगत होते मॉलच्या न्यू पेंटिंगसाठी त्या दिवशी मॉल क्लोज ठेवलेला आणि कोणतीच जीवितहानी झाली नाही. म्हणजे ब्लास्ट व्हायच्या आधीच तिला तिथून बाहेर काढलं होतं हे नक्की, पण कोणी? आणि आपली माणसं पण गायब झालेत. हे सगळं तुला थोडं विचित्र नाही वाटत? विष्णूचं बोलणं ऐकून राघवेंद्र विचारात पडला. म्हणजे आपल्याला जी मुलगी हवे ती नक्कीच साधीसुधी नाही हे तर त्यालाही आता कळून चुकलं. विष्णू, जर तिची इन्फॉर्मेशन माझ्यापर्यंत येत नसेल तर आता मीच तिच्याकडे जाणार. आता ती कोणीही का असेना, तिला माझं व्हावं लागणारच, मग ते तिच्या मर्जीने असू दे किंवा जबरदस्तीने. राघवेंद्रच्या चेहऱ्यावरची ती थर्रारक गंभीरता बघून इथे विष्णूच्या अंगावर सरसरून काटा आला. कारण त्याला त्याचा मित्र किती हैवान आहे हेही चांगलंच माहीत होतं. एखाद्या गोष्टीवर जर त्याची नजर पडली तर ती गोष्ट तो कोणत्याही परिस्थितीत मिळवूनच राहतो. त्यासाठी साम दाम दंड भेद काहीही करायची त्याची पूर्ण तयारी असते. पण ह्यांनी अजून रियल हैवानियत पाहिलीच कुठे होती ना? ज्या फुलपाखराला हासिल करायचा राघवेंद्र विचार करत होता त्याच्यापर्यंत त्याची नजरही पोहोचू शकणार नव्हती. कारण त्याच्या आणि तिच्या मधात
साक्षात तो उभा होता. तोच तिचा क्रूर राक्षस, जो त्याच्या प्रेमासाठी त्याच्या रिअल रूपात आला तर ही सृष्टी ही थरकापून उठेल. राघव, तुझ्या डोक्यात नक्की काय चाललंय? विष्णूने न राहून घाबरत का असेना पण राघवेंद्रला विचारलं, कारण त्याला राघवेंद्रच्या कुटील मस्तिकेचा काहीच अंदाजा येत नव्हता. विष्णू, ती अग्निहोत्री एंटरप्राइजेस मध्ये जॉबला आहे. उद्या आपल्या न्यू प्रोजेक्ट संदर्भात मिस्टर अग्निहोत्री सोबत माझी मीटिंग फिक्स कर. राघवेंद्रच्या डोक्यात वळवळणारे किडे बघून विष्णूचे डोळेच ताट झाले. म्हणजे ज्या माणसाचा चेहरा बघायलाही राघवेंद्रला पसंत नव्हतं, जो बिझनेस इंडस्ट्रीतला सर्वात मोठा कट्टर दुश्मन होता त्याचा, तिथे एका मुलीसाठी तो अग्नेयच्या दारात जायलाही तयार झालेला. म्हणजे नक्कीच ही मुलगी कोणी सामान्य तर नसेलच. पण तरी विष्णूला राघवेंद्रचं वागणं पटत नव्हतं. प्रोजेक्ट संदर्भात त्यांची पुढची मीटिंग नेक्स्ट मंथमध्ये होती. मग अचानक अनप्रोफेशनल वेने समोरून अप्रोच करणं त्यांच्या कंपनीला डाऊन दाखवण्यासारखं होतं. पण आता राघवेंद्रला काही बोलून समजावून काहीच उपयोग नाही बघून विष्णू फक्त मान हलवत बाहेर पडला. ओ माय बार्बी डॉल, आय रिअली डोंट नो हू आर यू and why I am that much desperate for you. But yes, तू तुझ्या फक्त एका नजरेनेच वेडं केलंस मला. That means you are really special one. राघवेंद्रच्या डोळ्यांसमोर सियाचं ते साडी त्याला मोहक रूप येताच त्याच्या ओठांवर तिरकस हसू पसरलं. नो नो नो, हे नाही होऊ शकत. लोणावळ्याच्या एका फार्म हाऊस मध्ये मोनालिसाने त्या अलिशान हॉलमधली एकूण एक गोष्ट अक्षरशः उधळून लावलेली. तिच्या डोळ्यांसमोरून अग्नेयच्या लग्नाचा फोटो जाता जात नव्हता. भलेही त्यात ती दोघंही पाठमोरी असल्याने तिला सियाचा चेहरा तर दिसत नव्हता, पण अग्नेयचं अस्तित्व ती मागूनही स्पष्ट ओळखू शकत होती. आणि का ओळखणार नाही ना? त्याची पर्सनॅलिटीच अशी होती की कोणाचंही लक्ष पूर्ण गर्दीतही त्याच्यावरच जाईल. त्यात तो फोटो अग्नेयने सियाला उचलून घेत फेरे मारतानाचा होता. आणि तो मोमेंट इतका सुंदर कॅप्चर झालेला की इथे मोनालिसाच्या अंगाची नुसती आग होत होती. वाय अग्नी, माझ्यात काय कमी होती की तुम्ही हे पाऊल उचलताना एकदाही माझा विचार नाही केलात? तुमच्यासाठी तर स्वतःला पूर्ण उद्ध्वस्त करायलाही तयार होती मी. मग का केलात तुम्ही असं? मोनालिसा आयुष्यात पहिल्यांदा आज मनापासून रडत होती. तिच्या विखुरलेल्या हृदयाचा फक्त आक्रोश चालला होता. मॅडम प्लीज शांत व्हा. अहो, किती महागातलं सामान आहे हे. तुम्हाला असंच सगळं सामान फोडायचंच असेल तर निदान मी तरी हे सामान माझ्या घरी घेऊन जाते. तेवढीच माझ्या घराची शोभा तरी वाढेल. पण बघा हा, आता भलेही तुम्ही रागात सगळं फोडत आहात, पण नंतर स्वतःच नुकसान केल्याचा पश्चाताप होईल तुम्हाला. मोनालिसा एका साईड टेबलवरचा मास्टरपीस घेऊन फोडणार. तोच रीटा, तिची असिस्टंट, तिने तो तिच्याकडून जबरदस्ती हिसकावून घेतला आणि पटकन मागे लपवला. घ्या, हे तर दुष्काळात 13वा महिना अशी गत झाली. म्हणजे या ध्यानाला आपल्या मॅडमच्या तुटलेल्या हृदयापेक्षा त्या शोभेच्या वस्तूचं पडलेलं. हिचं एक खरंच अवघड आहे बाबा. रीटा, जस्ट शट युअर माउथ यू इडियट. इथे माझा हार्ट ब्रेक झालाय, त्याच्यापेक्षा तुला हा पॉट ब्रेक होईल ह्याचं टेन्शन आलंय का? मोनालिसा अक्षरशः रागाने आणि वेदनेने वेडीपिसी झालेली. अग्नेयचं लग्न झालं, तो आता दुसऱ्या कोणाचा तरी झाला. ही वेदनाच तिला सहन होत नव्हती. मॅडम, अहो, जी गोष्ट तुमची कधी नव्हतीच, ती गमावण्याची तुम्हाला भीतीच का वाटावी? रीटाच्या या मंद डोक्यातून
आयुष्यात पहिल्यांदा कोणता तरी राईट प्रश्न बाहेर पडला असेल. पण जी गोष्ट या मंद मुलीलाही समजत होती ती या मूर्ख बाईला का समजत नव्हती म्हणते मी. व्हॉट यू मीन रीटा? यू ऑल्सो नो दॅट अग्नेय फक्त माझे आहे, या मोनालिसाचे. मग त्यांनी त्या फडतूस मुली बरोबर लग्नच का केलं? आणि ते करताना त्यांना माझा विचारही आला नाही. नक्कीच त्या मुलीनेच काहीतरी ब्लॅकमेल केलं असेल त्यांना. मोना रीटावर चिडताच मध्येच जोरजोरात रडू लागली. ते बघून रीटाच्या तर तोंडावरचा रंगच उडाला. या बाईला वेड्यांचे झटके येत आहेत का? मध्येच हसतीये, मध्येच रडतीये. मला वाटतं हिने अग्नी सरांचं लग्न जरा जास्तच मनाला लावून घेतलंय. रीटाला एक क्षण मोनालिसाकडे बघून वाईटही वाटलं, पण एकच क्षण कारण त्यानंतर तिच्या ओठांवर परत खोडकर स्माईल आली. मॅडम, अहो काही काय बोलताय? अग्नी सरांना कोणी ब्लॅकमेल करण्याआधीच तो बिचारा परतीच्या प्रवासाला लागलेला असेल आणि त्यांना जाळ्यात फासणं इतकं सोपं आहे का? नाही तर तुम्हाला जमलं नसतं का? रीटा नक्की मोनालिसाला समजावत होती की उकसावत होती हाच प्रश्न पडला तिला. रीटा, मोनालिसा तिच्यावर दात ओठ खात पुढे येणार की बरं जाऊ दे, मला तुमच्या भावना समजल्या हो. आता जे झालंय ते आपण बदलू तर शकत नाही. त्यापेक्षा ती गोष्ट गपगुमान एक्सेप्ट करा, म्हणजे निदान तुम्हाला थोडा कमी त्रास होईल. आणि हो, तुम्ही काळजी करू नका. तुमच्यासाठीही आपण नक्कीच एक चांगला गाववाला शोधू. गाववाला म्हणजे ते तुमच्या फील्ड मधलाच कोणीतरी शोधू. तुम्हीही काय कमी सुंदर दिसता का? मग कोणी ना कोणी तुम्हालाही भेटेलच की. रीटा बोलतच होती की पुढच्या सेकंदाला तिच्या तोंडावर जोरदार उशी बसली आणि ती धडपडत मागे गेली. मोना प्लीज काम डाऊन. इतकं रिॲक्ट करण्यासारखं काय आहे? मागून आलेल्या आवाजाने मोनाने रागाने सोफ्यावर बसलेल्या व्यक्तीवर नजर टाकली. त्या व्यक्तीचीही तिला प्रचंड राग येत होता. इतकं सगळं होऊनही त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर पसरलेले ते निवांत भाव तिच्या रागाला अजून वाढवायचं काम करत होते. ओ राईट, तेच ना, रिॲक्ट करण्यासारखं काय आहे? आत्ताशी तर त्यांचं फक्त लग्नच तर झालंय. मला तर अग्नींचे बेबी होईपर्यंत वाट बघायला पाहिजे ना. मोनालिसा सोफ्यावर बसलेल्या देविकाच्या पुढ्यात दात चावतच समोर आली. ओ कम ऑन मोना, तू विसरतीये का? तो अग्नी आहे, ज्याचं मुलींसोबतचं नातं फक्त शरीरापुरतंच असतं. आत्ताही त्याला या डाऊन मार्केट मुलीकडून हवे ते मिळालं तर तो स्वतःच तिला मेन्शन बाहेर करून टाकेल. देविकाने तिरकस हसतच तिचा कप ओठाला लावला. पण ही रंबा असं काय कॉन्फिडन्सली बोलतीये जणू या बयेने अग्नेयावर PhDच केलीये, ज्याला त्याची जन्मदात्री अजूनपर्यंत ओळखू शकली नव्हती. तिथे या बाईची फेकायची लिमिट तर बघा. देविकाचं बोलणं ऐकून मोनालिसाही काही क्षण शांत झाली, कारण तिलाही काहीच तिचं बोलणं पटलं होतं. अग्नेय मुलींना फक्त त्याच्या फिजिकल नीड पुरता जवळ करायचा आणि ह्याचं मूर्तिमंत उदाहरण ती स्वतः होती, कारण त्या पश्चात त्याने तिच्याकडेही कधी एक नजर पाहिलं नव्हतं. बट मला हे कळत नाही आहे, मी त्या मुलीच्या नंबरवर आमचे काही पर्सनल फोटो शेअर केलेले, ते बघूनही ती या लग्नाला तयारच कशी झाली? मोनालिसाला तर हाच गहन प्रश्न पडलेला. मोना, इथेच तर चूक केलीस ना तू. सियाच्या बाबतीत पाऊल टाकताना तुला खूप विचार करावा लागेल, कारण अग्नीचं तिच्यावर इतकं बारीक लक्ष असतं की तुला काय वाटलं तिच्या मोबाईलचा ऍक्सेस त्याच्याकडे नसणार का? तुला तिला अग्नीपासून लांब करण्यासाठी आधी तिच्या नजरेत यावं लागेल,
कारण तू मागून कितीही वार केलेस तरी ते अग्नी आरामात पलटवून टाकेल. देविकाच्या बोलण्यावर मोनालिसा ही विचारात पडली. आणि हो, तुम्हाला कळालं का, त्या दिवशी मॉलमध्ये आपल्या माणसांना मारून कोणी त्यांच्या जागा घेतलेल्या ते? मोनालिसाच्या पुढच्या प्रश्नावर देविका ही गंभीर झाली. तेही लवकरच कळेल, पण तो व्यक्ती आपल्या फायद्याचा असणार आहे, कारण दुश्मन का दुश्मन तो दोस्त होता आहे. देविकाची ती खुनशी स्माईल बघून मोनालिसा काहीशी निवांत झाली. पण या मूर्ख बायकांच्या डोळ्यांना तो रीटा नामक प्राणी दिसला नाही वाटतं, जे सगळं तिच्या समोर ओकून रिकाम्या झाल्या. संध्याकाळी दिवे लागणीची वेळ उलटून गेल्यावर सिया फायनली खाली आलेली. सकाळी तिला झालेल्या त्रासामुळे अग्नीने स्वतः तर ऑफ घेतलाच होता, पण तिलाही बेडवरून साधं खालीही उतरू दिलं नव्हतं. फक्त आणि फक्त आराम करायला लावलेला त्याने तिला. त्यामुळे आता तो एका कॉन्फरन्स मीटिंगसाठी स्टडीमध्ये गेल्यावर ती पटकन पळून खाली आलेली. नाहीतर आज तिची तिच्या राक्षसाच्या तावडीतून सुटकाच नव्हती. सिया, राणी तू ठीक आहेस ना? तिच्या चेहऱ्यावरचं ते दुपटीने वाढलेलं तेज बघून सुवर्णाचे डोळे तर आनंदाने भरूनच आले. आजीच्याही डोळ्यात चमक आली. अरे सुवर्णा, हा काय प्रश्न झाला का? तुझ्या लेकीचा उजळलेला चेहरा सांगतोय ती किती ठीक आहे ते. आजीच्या त्या बोलण्याचा रोग समजून सिया तर लाजून चूर झाली आणि तिने पटकन सुवर्णाच्या कुशीत चेहरा लपवला. तशा त्या दोघीही खळखळून हसू लागल्या. रमेश, आज जेवणात काहीतरी गोड बनवा. सुवर्णाचा आनंदाचा आवाज कानावर पडताच तो स्टाफ होकारार्थी मान हलवत निघून गेला. गोड? आणि ते कुठल्या खुशीत? तोच तिथे आलेल्या आरवच्या कानावर सुवर्णाचे शब्द पडताच हे साहेब घाईतच त्यांच्या जवळ आले. नुकताच तो ऑफिसमधून येत होता. त्याचा चेहराही कमालीचा थकलेला, पण गोडाचं नाव घेताच साहेबांच्या चेहऱ्यावर अगदीच तरतरी आली. अरे ते आजी त्याला काही सांगायला जाणार की, आजी अहो काय करताय, प्लीज ना. आजी आरवला सांगतील या फक्त कल्पनेनेच इथे सियाचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. आता ही गोष्ट काय ह्या कार्ट्याला सांगण्यासारखी होती का? वहिनी, तू आजीला का अडवतीये? म्हणजे असं काय आहे जे तुला मला सांगायचं नाही? आरवची संशयी नजर सियावर येताच ती चांगलीच गडबडली. आता ह्या माणसाच्या पंचायती बघून तिला तर आपण खाली आलोच का, हा मनोमन प्रश्न पडला. आरू बाळा, अरे असं काही नाही. तू दमून आला असशील ना. जा तू फ्रेश होऊन ये. मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन येते. सियाला तर आता तिथे थांबणंच शक्य नव्हतं. तिने तर तडक किचनच गाठलं. पण तिला असं पळ काढताना बघून आरवच्या संशयाच्या आट्या गडद झाल्या ना. मॉम, तो आता सुवर्णाला विचारायला जाणार की, भुरट्या तुझी काय बायकांच्या गोष्टीत लुडबुड रे? आत्ताच आला आहेस ना, मग तुझ्या रूमकडे निघ ना शिस्तीत. आजीने तर त्याचं तोंडच बंद केलं. मग काय वाटतं तुम्हाला, जे दोन खिलाडी सियापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत त्यांना अग्नी नामक पहाडाला भेदता येईल का? की आता हेच पहाड त्यांनाच भेदून रिकामं होणार? त्यासाठी इथून पुढचे फक्त आणि फक्त थरारत असणारे पाठ आवर्जून बघा. आणि आजचा भाग आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करून कळवा. आणि खूप साऱ्या लोकांसोबत शेअरही करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आता आठवणीने सबस्क्राईब करा.